तर हा आहे रविवारचा व्हिडिओ. तर सकाळी सकाळी मी असे आप्पे बनवलेत नाश्त्यासाठी, बघू शकता. कारण खूप दिवस झाला म्हणजे नाश्त्याला आप्पे वगैरे काही बनवले नव्हते. तर म्हटलं चला आज आपण बनवू. मुलं पण म्हणले आप्पे बनवू. तर चटणी वगैरे बनवून घेतली. तोपर्यंत आप्पे बनवायला पण चालू आहे. आणि आज रविवार असल्यामुळे माझा उपवास पण आहे. तर म्हटलं चला आता देवपून पूजा करून घेऊ. तर अशा प्रकारे देवपूजा करून घेतलेले, बघू शकता छानपैकी. ज्याशी उपवास असेल त्याची देवपूजा मस्त झाली ना, मग जरा बरं वाटतं. आणि देवपूजा शांतपणे केली तरच आपणाला बरं वाटतं असतं. तर देवपूजा झाली आणि म्हटलं चला आता उपवासाचा आपणाला चिप्स मी बनवलं, ते व्हिडिओ पण टाकला चिप्सचा. तर मी काही तळून दाखवलेलं नाही. म्हटलं चला आज रविवार, आज चिप्स तळून घेऊ. आणि शाबू आणि बटाटा याच्या पण चकल्या बनवल्या होत्या, तर ते मी दोन्ही पण तळून घ्यायला लागले. तर चिप्स असं तळलं ना एकदम असं पांढरा शपथ होऊन जाते, बघू शकते. मस्त तळलं ना छान होतं. आणि शाबून बटाटे चकल्या पण अशा छान झालेत. तर मी आज म्हणजे खिचडी वगैरे काय बनवलं नाही. तर म्हटलं चला तळणीचं तळून खायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे झाले चिप्स. तर एकदम तळलं ना पांढरा शपथ होते, छान झाले चिप्स. आणि मग नंतर मी तांदूळ भिजू घातले होते. 2-3 दिवस झालं तांदूळ भिजवले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले. मी काही असं सगळं पूर्ण व्हिडिओ दाखवलेलं नाही, कारण गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेला आहे कुरड्यांचा, सर्व रेसिपी कशी बनवायचं काय बनवायचं. तर बारीक वगैरे केलेलं मी काही दाखवलेलं नाही, डायरेक्ट आता करायलाच घेतलेलं आहे. तर 3 दिवस लगातार चांगले तांदूळ भिजवायचे. नंतर धुवून स्वच्छ वर काढून नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि एक रात्र असंच ठेवलं मी. दुसऱ्या दिवशी असं घेतलं आता कुरड्या करायला. आणि बाहेर चुलीवरच घेतलं, भांड्याला माती वगैरे लावून. तर मी आता ह्या डिचकीमध्ये चांगलं असं शिजवून घेणार आहे छानपैकी. पातेल्यामध्ये काय होते माहिती का, हलवायला येत नाही चांगलं. तर डिचकीत छानपैकी आता हलवता येतं, त्यामुळे मी त्यामध्ये शिजवायला घेतलेलं आहे. तर आपलं पीठ असं एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे चांगलं. मी रोज काय करतो, तर रोज तांदूळ धुवायचे आणि रोज त्यातलं पाणी काढायचं. घाण अजिबात पाणी ठेवायचं नाही, नाही तर कुरड्या तळल्या ना ते लाल होऊन जातात. तांदूळ तेवढे रोजच्या रोज स्वच्छ करायचे. तर पाणी उकळलं आणि त्यामध्ये मी नमक आणि हे टाकलं, जिरं तीळ काय पण टाकू शकते. तर जिरं मी टाकलेलं आहे आणि असं मस्त वैरून घेतलेलं आहे पीठ, बघू शकता. पीठ वैरलं ना सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. हलवून जरा झाकलं ना मग चांगलं शिजतं. आणि जाळ जास्त घालायचंच नाही, असं आर वगैरे पडलेला असतोय ना त्याच्यावरच शिजून द्यायचं. तर मी आता याच्यावर झाकून ठेवणार आहे, म्हणजे चांगलं शिजतं आहे आपलं पीठ. तर पिठाला आपली चांगली चमक आली पाहिजे, तरच आपलं पीठ शिजलं आहे म्हणून समजायचं. तोपर्यंत पीठ आपलं शिजलेलं नसतं. तर अजून पीठ काय शिजलेलं नाही. तर देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर म्हटलं चला आपण सकाळी थोडं काहीतरी खावं. चिप्स वगैरे जरा खाल्लं आणि बाकीच्यांना नाश्ता पण दिला आहे. आता मस्तपैकी पीठ वैरून शिजून झाले, कुरड्या घालायच्या छानपैकी. म्हणजे वर्षभर आपणाला कधी तर सणाला वगैरे तळून खाता येतं. आणि विकत आणायचं म्हटलं तर विकतचं पण आपणाला पटत नाही. आपण घरात कसं मस्तपैकी स्वच्छ असं बनवलं म्हणजे खायला पण बरं वाटतं. तर असं थोडंसं तांदूळ मी 1-1.5 किलो घातलं होतं. तर एवढं चिक आपला झालेला आहे भरपूर असा. आणि मी काय केलं आहे, माझं एक पाटी आहे मोठी. तर ऊन कडक पडलं होतं लगेच. आता 9 वाजले की ऊन पडायला चालू होते. तर त्या पाटीमध्ये म्हणजे अशी कळकाचीच पाटी आहे मोठी पसरते, त्यामध्ये कागद हातरला आणि त्या झाडाखालीच कुरड्या पाडायला घेतलेल्या आहेत. आणि त्यात पण मावलेच नाहीत बरं का, दुसरीकडे पण पाडले मी. तर मी तिथंच चुलीजवळच पाटी ठेवून त्यावर त्या कुरड्या पाडणार आहे आता. तर चिक आता बऱ्यापैकी शिजलं आहे. आता आणखीन थोडा जरा शिजतोय का बघायचं, नंतर कुरड्या पाडायच्या. तर हे साशा वगैरे सगळं धुवून सगळं घेतलेलं तयार केलं कुरडे करायच्या. आणि पीठ माझं मी मनानं शिजवत असते बरं का. आमच्या इथं कोण सांगायला करायला नसतं, माझं मी
चीक वगैरे ही करते, माझं मी शिजवून घालते. कुरडे एकदम छान होतात मी बनवलेल्या. तर आता मी हे वाळल्यानंतर तुम्हाला शिजवून पण दाखवणार आहे कशा होतात. हां, तळून दाखवणार आहे कशा होतात काय ते. तर अशा कुरड्या पडायलात आपल्या छानपैकी. त्या सगळ्यांना ताईंच्या कुरड्या वगैरे उन्हाळ्याचं करायचं चालूच आहे प्रत्येकाचं. कारण आपण सगळ्या लेडीजला माहितीच असते की आपणाला उन्हाळ्याचं जरा बनवलंच पाहिजे. कारण सणाला वगैरे असं तळायचं म्हटलं की मग काय नसतं, आपण बनवून ठेवलं ना ते काढून तळता येतं. कुरड्या एकदम छान पडलेत बघा, चिक एकदम छान शिजलेला आहे. आणि गऱ्याच्या कुरड्यापेक्षा तांदळाच्या कुरड्या छान बनतात आपल्या आणि फुलतात पण तेलात टाकल्यानंतर. तर आता हे सगळं पटपट असं सगळ्या कुरड्या मी पाडून घेणार आहे. तर आत्ताची पिढी कोण चिक वगैरे खात नाही. पहिलं आम्ही लहानपणी आमच्या आई कुरडे वगैरे बनवायचे ना, तर आम्ही वाट्या घेऊन बसायचे की आम्हाला पण चिक खायला दे म्हणून. आम्ही पण खायचो चिक. तसं आत्ता कोण हल्ली कोण चिक वगैरे खात नाही ते जास्त. आणि एकदम आवडीनं चिक खायचं. तुझं मालक तो पळवून खातोय. तेवढं झालं की त्यात ना मालक आहे म्हणावं ते लहानपणी पळवून खात होता, त्याच्याने अजून आठवण येते. आणि मी मोठे मोठेच पाडलेत अशा म्हणजे लहान असं पाडत बसली नाही, मोठे मोठेच पाडलेले अशा कुरड्या बघू शकता अशा पूर्ण. आणि त्याच्या पाठीवर काही मावल्याच नाहीत, त्या दुसरीकडे आणि थोड्या पाडलेत मी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा.